आम्हाला आमचं गाव जरी आमचं जयंत पाटलांचं गाव असलं तरी आम्ही पहिल्यापासून जेव्हापासून राजू शेट्टी या आंदोलनामध्ये उडी घेतली त्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. हा मीटर खरं आमच्या नेत्यांनी टाकला गावातल्या कुणी असं आमचं मत जयंत पाटलांनी टाकला त्याच्यामध्ये. त्यांचा स्वार्थ काय? त्यांचा स्वार्थ म्हणजे हा कारखानदाराला विरोध होतो ना चांगला. एक पक्ष होता तिथं दोन दोन पक्ष झाले. कुणी कुणाचा पत्ता कट करायचा ही राजकारण आहे. जयंतराव पाटील कारखानदार आहेत ना. जयंतराव पाटील कारखानदार आहेत. आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहे ना. त्यांना कारखाने चालवायचे आहेत. आणि एवढी राष्ट्रवादीची इथं ताकद असताना इथं सुद्धा हातकलंगडीचं मतदारसंघात ह्याचनी सुद्धा त्यांचं कुठं चित्र त्यांच्या चिन्हावर लढवता आला नाही उमेदवार. हे भलत्याचं चिन्ह घेऊन त्यांचं कुठं घड्याळ बी दिसेना, ह्यांचा कुठं हात बी दिसेना. भलत्याचा पार पाळण्यात घालून हलवायचं चाललंय आपलं गुदुगुद. आता आमच्या गावात एखादं काम दाखवलं पाहिजे ना तर आम्ही म्हणणार हा निधी त्यानं आणला. आपला पक्ष एवढा मोठा असताना तुम्ही दुसऱ्याच्या नावानं कशाला का वराडताय? नमस्कार, युनियन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आपण बोलबिंदास या कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांची तिथल्या स्थानिकांची तिथल्या मतदाराची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण जयंतराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मूळ गावी आपण कासेगाव या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी कुणाची हवा कुणाचं वारं कशा पद्धतीने वाहतंय हे पाहण्यासाठी आपण इथल्या स्थानिक लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत. आपल्यासोबत आता बाजारपेठ एरियामध्ये काही लोक कट्ट्यावर बसलेले दिसत नाही आहेत. त्यांच्याकडून जाणून घे नेमकं कशा पद्धतीनं निवडणुकीकडे या भागात होत आहे या त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, माझं नाव भिकाजी तोडकर बापू. कसं बघताय आता निवडणुकीचं वारं व्हायला लागलेलं आहे. लोक आता अंतिम टप्प्यात निवडणूक आलेली आहे. आपण एक स्थानिक नागरिक म्हणून कसं बघताय इकडं? स्थानिक नागरिक म्हणजे मी पहिला मूळचा शेतकरी. माझा कसा आहे मुद्दा आणि की आमचा मुद्दा कसा आहे माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी राजू शेट्टींनी 20-22 वर्षापासून लढा उभा केला आहे. काय शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना उसाच्या दराच्या प्रश्नासाठी त्यांनी जे आंदोलन केलं त्याचा जवळजवळ महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तरी पूर फायदा झालेला आहे. लोकांच्या कुटुंबामध्ये 100-200 रुपये जे वाढवून मिळाले उसाच्या दरांच्या माध्यमातून. बरं, काही लोकांचं मत असं आहे की राजू शेट्टी नुसते ऊस दरावरती नसून इतर भरपूर प्रश्न आहेत. भरपूर प्रश्नावरती सुद्धा त्यांनी लढे उभा केलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या मागं काम करणारी मंडळी. आम्ही काय असं हे करणार, आम्ही त्यांचेच नेतृत्व मानणारी फक्त माणसं आहे. आम्हाला आमचं गाव जरी आमचं जयंत पाटलांचं गाव असलं तरी आम्ही पहिल्यापासून जेव्हापासून राजू शेट्टी या आंदोलनामध्ये उडी घेतली त्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आहे. काय त्यांचे बरेच लढे, दुधाचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, इतर भरपूर प्रश्नावरती त्यांनी लढे उभा केले. आम्ही त्यांच्या खांद्याला लावून काम करणारी मंडळी आहोत. आम्ही काय असं आज आलं किंवा आज इलेक्शन आले म्हणून नाही. आणि मुद्दा कसा आहे, त्यांच्यामुळे भरपूर लोकांची उन्नती झाली, लोकांना 4 पैसे मिळाले, लोकांच्या कुटुंबाची सुबत्ता आली. त्याच्यामुळं बहुतांशी लोक गावातील शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील दलित दुबळे लोक जे आहेत ना, सर्वसामान्य लोक राजू शेट्टींना अगदी देव मानतात आणि त्याच्या पाठीमागे चांगल्या मातांना राजू शेट्टींना भरघोस माता निवडून देतात. राजू शेट्टींनी देव मानतात असं आता वक्तव्य केलं. पण आपल्या गावचेच भूमिपुत्र, आपल्या गावचाच एक व्यक्ती, आपल्या गावचेच नागरिक हे जयंतराव पाटील हे राज्याचं नेतृत्व करायचा प्रयत्न करत आहेत. तर आपण त्यांना फाटा देऊन हा निर्णय घेतात, त्याच्यामागचं कारण काय? जयंतराव पाटील कारखानदार आहेत ना. जयंतराव पाटील कारखानदार आहेत. आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहे ना. त्यांना कारखाने चालवायचे आहेत. कारखाने चालवता राजू शेट्टींचा ते त्यांना लढा जो आहे ना तो आडवा येतो नेहमी ना. राजू शेट्टी सुद्धा त्यांच्यावर जाऊन बसलेच की. त्यांना त्यांचे प्रसाद मागच्यावरती बसले, त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली त्यांची. यावेळेला त्यांनी एकला चोरची भूमिका घेतली, त्यामुळे लोकांचा त्याला रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. पाठीमागं ती काय चूक झाली वरच्या लेवलला त्यांचं काय झालं आम्ही एवढं मोठं नाही, आम्हाला कळत नाही. तरी पण ज्या चुका त्यांनी केल्या लोकांनी त्यांना ती शिक्षा दिली. ते पडले त्यावेळेला, पराजय झाला त्यांचा. यांच्या मते आता राजू शेट्टी साहेबांनी याच्या अगोदर चूक केली, पण आत्तासुद्धा ते मातोश्री दारा जाऊन बसलेच की. नाही, ते बसले म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकायलाच पाहिजे ना. त्यांनी काय सांगितलं त्यांच्यावर विश्वास होता की, पण त्यांनी परत ज्या काय अटी गाठल्या त्यांच्यावरती त्या अटीनुसार ते त्यांना आम्हाला ते कबूलच नव्हतं ना. ते अटी घालण्यामागचं कारण आणि कोण अटी घालण्यामध्ये म्हणजे त्यांना नामशेष करायचं हेतूच हो. अटी घालायचं म्हणजे तुमचं चिन्ह घ्या आणि तुम्ही लढा, म्हणजे तुम्हाला त्यांना संपवायचा उद्देश आहे होतो.
एक वेळपर्यंत उद्धव ठाकरे गट सुद्धा तयार होता की त्यांना बाहेरनं पाठिंबा द्यायला. मग मिठाचा खडा कुठं पडला? हा मिठाचा खडा आमच्या नेत्यांनी टाकला गावातल्या. कुणी? असं आमचं मत जयंत पाटलांनी टाकला त्याच्यामध्ये. त्यांचा स्वार्थ काय? त्यांचा स्वार्थ म्हणजे हा कारखानदाराला विरोध होतो ना चांगला. हा कारखानदाराला विरोध होतोय आणि ह्या कारखान्यामध्ये जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे, जे लोकांना जे ऊसाचे पैसे जे मिळायला पाहिजेत ते कुठल्या पद्धतीने जे मिळू नयेत त्यांचा स्वार्थ बघून ते काम तुम्हाला राहिलेले पैसे शेतकऱ्यांना देतात. म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे. आज बाकीचे उमेदवार जे आहेत म्हणजे माझे खासदार धैर्यशील माने असतील किंवा सत्यजित सरोडकर असतील, सत्यजित आबा सरोडकर सुद्धा MSc ॲग्री आहेत. ते पण आता मी स्वतः शेतकरी आहे आणि मला शेतीची जाण आहे. मग फक्त राजू शेट्टींनी ठेका घेतलाय काय शेतीविषयक बोलायचा? आंदोलन केले त्यांनी गेले 15-20 वर्षात एक मिनिट, सत्यजित पाटील कुठं आंदोलन केलं काय? दाखवा कुठं आंदोलन केलं का त्यांनी? अहो त्यांनी तर त्यांच्या भागातील शेतकऱ्याचे पैसे हडप केले. असा दंगा उठला तिकडं. कशाचे पैसे? सूत घ्या त्या ह्याच्या कारखाना काढण्यासाठी पैसे गोळा केले त्यांनी. 150 एकर जमीन दिली लोकांनी त्यांना. त्यांच्या ग्लुकोज कारखाना काढायसाठी पैसे त्यांनी जमीन दिली त्यांना लोकांनी. त्यांनी जमीन घेतली. ते आता त्यांच्या भागात दंगा उठला आहे. आम्हाला माहीत नाही पण लोक तिकडे पैसे त्याला शेअरचे पैसे मागवले आहेत ना. परत शेअर गोळा केले त्यांनी आणि म्हणतात की MSc ॲग्री आहे, मी स्वतः उसाला पाणी पाजणारा माणूस आहे, मी ही शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत मोठ्या पद्धतीनं वाजवू शकतो. ह्याच्या मागल्या 20 वर्षात त्यांनी का कुठं आवाज वाटून नाही? मागल्या 20 वर्षामध्ये त्यांचा कुठं आवाज दिसलाय का? अजिबात दिसला. गेली 20 वर्षे खासदार साहेब आता एवढा आवाज उठवतात त्यांना. ह्या आवाजाला कुठेतरी त्यांनी पाठबळ तर द्यायला पाहिजे होतं. लोकांचं असं मत आहे की राजू शेट्टी इकडे बॉयलर पेटला की आंदोलन पेटवतात. नाही. लोकांची माती बडकवतात, त्यांच्या तरुणांच्या हातात दगड देतात, पेन देण्याच्या ऐवजी दगड देतात. हे स्पेशल चुकीचं आहे. बरं शेवटी ज्यावेळी सरकार द्यायला तयार असते, सरकार कधी देणार? सत्ता हातात असेल त्यांनी तयार केलं तर. सत्ता जर हातात नसेल तर आंदोलनाशिवाय हत्यारच नाही ना आमच्याकडं. शेतकरीच हत्यार. रस्त्यावर बसल्याशिवाय आम्हाला दुसरे पैसेच मिळत नाहीत ना त्यांना. ह्याच्या मागचं कालखंड तुम्ही विचारात घ्या की कधी तुम्हाला सहज मागून कुणी काय दिलं आहे का? आंदोलनाचं हत्यार दिल्यावरच त्याने दिले. एक मिनिट मला मुद्दा मांडायचा असा आहे. मी ऊस वाहतुकीचा व्यवसाय करणारे पहिला शेतकरी होतो. ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतो. ऊस वाहतुकीच्या निमित्तानं मी तिकडं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये टोळ्या आणायला जातो. टोळ्या आणायला तिकडे जातो त्या भागामध्ये. त्या भागातील कारखानदार तिथल्या शेतकऱ्यांना 2000, 2200, 2300, लास्ट 2500पर्यंत दर देतात. आपल्या भागातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाने सांगली, विशेषतः सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मी काय म्हणतोय अगदी व्यवस्थित सांगतोय मी, हे 3500पर्यंत कशामुळे गेले? याच्या पाठीमागचं एकमेव कारण म्हणजे राजू शेट्टींचं आंदोलन. तिकडं पैसे 2500च्या पुढं कोणीही गेलेलं नाही. आणि मी दुसरी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो, या भागातील एक कारखाना आपल्या इकडं आमच्या पाटण तालुक्याचा, सातारा जिल्ह्यातले पाटण तालुका, मी अगदी म्हणजे जाणीवपूर्वक सांगतोय कारण तिथं माझा शेअर्स आहे. त्या कारखान्याला माझ्या मंडळीचं शेअर्स आहे. तिथं पहिला हप्ता 2200 रुपये दिला आहे. आता फायनल तर तिने 2500 जाहीर केला आहे. मला तुम्ही सांगा 2500 कुठं आणि 3500 कुठं? आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यात 3100, 3200, 3500पर्यंत दर मिळतो. याचं एकमेव कारण लोकांना सर्वांना हे माहीत आहे. लोकांना सर्वांना कळतं आहे सगळं. पण भरपूर मोठी दडपशाही आहे. मी काय सांगतो आहे, आम्ही हे जाणीवपूर्वक सांगतो आहे. आम्हाला माहिती आहे लोकांच्या फार मोठी दडपशाही आहे. लोकांची अडवणूक होते, पिळवणूक होते. त्याच्यामुळे लोक बोलत सभे नाही, गर्दी जाणवतेच की. अहो गर्दीचा विषय तुम्हाला सांगितलं. राज ठाकरे साहेबांना लाखोंची सभा होतात. तिचे किती आमदार निवडून गेले, त्याचे किती खासदार निवडून गेले. लाखोची गर्दी, 1 नंबर सभा जमिनीवर राज ठाकरे. त्या लोकांनी किती लोकमत होतं. गर्दी जमते, फक्त बघायची हौशे नवशे गवशे जमतात. मतं देणारे लोक, जनता, सर्वसामान्य जनता. राजू शेट्टी 2 वेळा डोक्यावर घेतलं त्यांनी. हे यांचं मत आता धैर्यशील माने, सत्यजित सरोडकर किंवा राजू शेट्टींबाबत मत झालं. पण धैर्यशील माने हा एकदम उच्च शिक्षित चेहरा आहे आणि त्यांनी याच्या अगोदरसुद्धा त्यांच्या मते आम्ही कोट्यवधी निधी भागात आणलेला आहे. आपल्याला काय वाटते? अहो आमच्याकडं एक वेळसुद्धा तो आलेला नाही, लोकांना बघायला मिळाला नाही. इतकी परिस्थिती वाईट आहे त्यांची आणि ते काही काम करू शकत नाहीत. नुसतं गोड बोलणारापैकी तो नेता आहे, बाकीचं त्याच्याकडं काही नाही. त्यांचं मत आहे की मी सर्वात जास्त हजेरी लोकसभेत लावली, सर्वात जास्त निधी आणून गावागावात पोस्टरात दाखवून दिलं की मी किती निधी आणलाय. आमच्या गावात एखादं काम दाखवलं पाहिजे ना तर आम्ही म्हणणार हा निधी त्यानं आणला. उद्धव ठाकरे सोडून गेला. पक्ष उद्धव ठाकरे सोडून गेला. गद्दारी काय? आज हे गद्दार लोक गेले, 40-50 आमदार गेले किंवा तुमचे आता 8-9-10 खासदार जे गेले त्यामधले तो हा एक होता ना तो. त्यांनी पण आता इतके निवडणुका बघितल्या आहेत. आपण इतक्या आता तुमच्या वयाकडे विचार करता इतक्या निवडणुका बघितल्या, पण पूर्वीच्या निवडणुका आता निवडणुकामध्ये काय फरक जाणवतोय? आत्ताच्या निवडणुकीत आणि पूर्वीच्या निवडणुकीत फार मोठा फरक आहे. हा तर माणसं नुसती आता एक पक्ष होता तिथं 2-2 पक्ष झाले. पण आता काही लोक पुस्तक पत्रकार द्यायला त्यांची जाणून घेऊया. आत्ताच्या इलेक्शनमध्ये आणि पूर्वीच्या इलेक्शनमध्ये सांगली जिल्ह्यात पक्ष, काँग्रेस पक्ष फार मोठा, राष्ट्रवादी पक्ष फार मोठा.
पण आजच्या घडीला ह्या एवढ्या मातबर पक्षांची अवस्था जर बघितली तर एवढी केविलवाणी झाली की एवढा मोठा सांगली जिल्हा, ज्या ठिकाणी वसंतराव दादासारखा माणूस 4 वेळा मुख्यमंत्री झाला, आपल्या देशात नाव आहे आपल्या जिल्ह्याचं, त्या ठिकाणी त्या पक्षाला तिकिटाच्या चिन्हावर म्हणजे पक्षाच्या चिन्हावर लढता आलं नाही, ह्याच्या एकतर दुर्दैव आमच्या सगळ्या सांगलीकरांचं कुठलं नाही. मी तुम्हाला एक शब्द प्रश्न विचारतो. याच्या अगोदर अशी चर्चा होते सांगलीतसुद्धा की आपल्या भूमिपुत्रानंच तिथं कुठंतरी सांगलीच्या त्या इंटरव्हेअर करून तिथल्या उद्धव गट असू दे किंवा काँग्रेस असू दे, यात कुठंतरी इंटरव्हेअर करून तिथलं विशाल पाटलांचा पत्ता कट केला. विषय बघा, कुणी कुणाचा पत्ता कट करायचा ही राजकारण आहे. जेवढा राजकारणात आपण आता खेळाडूवर कुस्ती जर असली तर त्यानं पुढच्यानं मग डावपेच कसं करायचं आहे ते त्या पद्धतीचा पैलवान पाहिजे. ह्याच्यात राजकारणात कोण काय कच्चं नाही, तिने डावपेच करणार, हिने करणार. पण ह्यांचं वैयक्तिक एवढा मोठा पक्ष असताना गावाच्या नावानं बोंबालण्यात माझं तर वैयक्तिक मत असं आहे की गावाच्या नावानं बोंबालण्यापेक्षा तुमचं तुम्ही किती सक्षम आहे. आपला पक्ष एवढा मोठा असताना तुम्ही दुसऱ्याच्या नावानं कशाला का वराडताय. तुम्ही तुम्हाने अस्तित्व काय म्हणायचं आहे? मला म्हणायचं आहे की काँग्रेसची एवढी लॉबी मोठी असताना त्यासनी तिथं पक्षावर लढवता आला नाही माणूस, आणि एवढी राष्ट्रवादीची इथं ताकद असताना इथंसुद्धा हातकलंगडेचं मतदारसंघात ह्याचनीसुद्धा त्यांचं कुठं चित्र त्यांच्या चिन्हावर लढवता आला नाही उमेदवार. हे भलत्याचं चिन्ह घेऊन त्यांचं कुठं घड्याळ बी दिसेना, ह्यांचा कुठं हात बी दिसेना, भलत्याचा पार पाळण्यात घालून हलवायचं चाललंय आपलं गुदुगुदू. ग्रामीण भाषेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण आपण आता इथे पोटतिकीण सांगत आहात, शेतकरी संघटना फुटायचं कारण काय? शेतकरी संघटना फुटायचं कारण मेन काय, स्वार्थी प्रवृत्ती तयार होते. आपण आता बघताय की एकेकाचे राजू शेट्टींचे मित्र एकदम राम लक्ष्मण जोडी मानली जायची. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत, आता सदाभाऊ खोत धैर्यशील म्हणजे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी थेट आरोप केला की राजू शेट्टी हे पायाला पट्ट्या बांधणं, डोक्याला पट्ट्या बांधायच्या, लोकांना भावनिक करायचं आणि त्यांच्याकडं आर्थिक रसद घ्यायची आणि मतं पण घ्यायची, असं थेट आरोप केलेला आहे. अहो साहेब, ज्या वेळेला राजू शेट्टींच्या बरोबर तुम्ही होता त्यावेळेला हा आरोप का केला तुम्ही तिकडं नदीच्या पडलेली गेला आंबेडकरांना शिवाय देता का तुम्ही नदीच्या पडायला गेला ना, तुम्ही मंत्रीपद भोगलं, आमदारकी भोगली ना तुम्ही. राजू शेट्टी, मी तर असं म्हणेन, राजू शेट्टींच्यामुळे तुम्ही विधान परिषद आमदार झाला, मंत्री झाला, आणि तुमचं जुळलं तुम्ही शिवाय देतावी. हा कसला कृतज्ञपणा आहे? त्यांनी बघितच होता. त्यांचं मत आहे की शेतकरी संघटनेला एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला तर त्याला मागं पाय ओढतात. तुमचा पाय कुठं पडला? तुम्ही मंत्री झालाच की मग. तुम्ही शेतकरी संघटने जेव्हा मोठा झाला, पण तुम्ही सोडून गेला, त्याला काय करायचं? तुम्ही इथं संघटनेमध्ये थांबायला पाहिजे होतं. सर्व महाराष्ट्रात त्या सर्व पश्चिमातील लोकांची मागणी होती की सदाभाऊनी सुद्धा राजू शेट्टीवर ॲडजस्टमेंट करून थांबायला पाहिजे होतं. पण यांना काय झालं, मंत्रीपद मिळालं, लाल दिवा मिळाला, ह्याची काय मागचं दिसलं नाही ना. सदाभाऊ हे माझे खास मित्र होते. मी काय सांगतो जबाबदारीनं, सदाभाऊ माझे खास मित्र, माझ्या गावाजवळचे होते. आम्ही एका ठिकाणी बरेच दिवस काम केलं, एका ठिकाणी बरेच दिवस. सदाभाऊ ज्या वेळेला पहिल्या स्टारला बावचीला मार बसला त्याच्या जोडदार मी होतो. आम्ही सगळे होतो, काशेगावकरी मंडळी. आमच्या इथं काय मित्राच्या घरी वास्तुशांती कार्यक्रम होता, आम्ही सगळे जेवायला गेलो. सदाभाऊला जेवायला नेलं, त्याला सांगितलं जेवण झालं आता घरी जा, इकडे ते कुठं जाऊ नकोस म्हणून. ते बावचीला गेला, तिथं मारहाण झाली. मग ती खोटी होती का? मारहाण केली त्यांना? कवट्या शेतकऱ्याच्या केव्हा समजा गाडीवानाच्या काय हवा बिवा पोरं सोडून त्यांनी मारहाण केली. कारखानदार मारणार कारखानदाराचे जे लोक बघायला बच्चे आहेत त्यांनीच मारहाण केली. मग ती खोटी म्हणायची का? तुम्ही एवढं जे आता सांगायला मी मारहाण केली, मला केसेस दाखल झाले, आमकं सगळं जे आहे ते सत्य. राजू शेट्टी पायात अगदी आम्ही स्वतः राजू शेट्टीच्या बरोबर पंढरपूर, बारामती पदयात्रा काढली, गेलो आहे, पायाला रक्त बघितले, डोक्यात रक्त. आम्ही खरं बोलणारी मंडळ आहे, आमच्याकडे खोटी भानगड नाही. आम्ही मुरब्बी राजकारणी सदाभाऊसारखी नाही, ह्या बोटावर चुका त्या बोटावर मंडळी नाही. आम्ही जी खरं आहे खऱ्याला खरंच म्हणणार, आम्ही अशी माणसं आहे. आपल्याला काय वाटतं, काशेगावातनं शेट्टी साहेब आता कुठेतरी 100-200 मतापर्यंत पोहोचू शकतात असं लोकांचा आरोप आहे. आपल्याला काय वाटतं? मतपेट्या उघडल्यानंतर ते समजेल लोकांना. जनतेचा कौल आहे हा. शेतकरी जो आणि 100% सर्वसामान्य शेतकरी ह्या शेट्टी साहेबांच्या बरोबर राहणार, त्यांना चांगलं मतदान करणार आणि बहुमतानं चांगल्या फरकाच्या मतदान शेट्टी साहेब निवडण्याचा माझा आत्मविश्वास आहे. आपल्याला काय वाटतं की आता राजू शेट्टी काशेगावमध्ये प्रॉपर काशेगावमध्ये सुद्धा कुठेतरी 100-200 मतं घेतील असं फक्त अंदाज आहे? आपल्याला काय वाटतं? आम्ही 50% नक्की त्याने घेऊ मतं, एवढं 100% सांगतो. आपला काय अंदाज आहे? आम्ही किमान 50%च्या वरती मतदान घेऊ एवढा आम्हाला खात्रीपूर्ण विश्वास आहे.
आपण कित्येक निवडणुका बघितल्या असतील. आता आपल्याला काय वाटतं की कासेगावमध्ये शेट्टीसाहेब कुठंपर्यंत पोचतील? कासेगाव हे गाव पूर्ण 100% बागायत गाव आहे. 100% ऊस क्षेत्र असणारं गाव असल्यामुळं आणि लोकांचा राजू शेट्टींचा प्रभाव ह्यो शेतकऱ्यांच्या विषयी चांगला आहे. शेतकऱ्यांच्या विषयी तिने आत्तापासून केलेलं जे काम आहे, योगदान आहे, ही ह्या इलेक्शन पुरतंच नव्हं तर आता इथून पाठीमागचे 4 इलेक्शन म्हणजे आम्ही आता जवळजवळ 25-30 वर्ष झालं त्यांच्या पाठीमागणंच आहे. त्यामुळं जो शेतकरी खरा शेतकरी आहे, जो ऊस पिकतो, त्याला त्या मतदानाच्या मतदान केंद्रात गेल्यानंतर त्याचं ही केल्यावर तो म्हणणार, आत्मीयतेनं त्याचं मतच तयार होणार की काय ना आपण राजू शेट्टींना आपण ऊस म्हणताय, पण इथं जे सगळी हिरवळ दिसत्या हे कैलास राजारामबापू असले किंवा जयंत पाटील असेल यांच्या प्रयत्नातनं इथं इरिगेशन आलं आणि मग तुमचा ऊस पिकायला लागला. त्यामुळे ऊस अगोदर का पाणी अगोदर? नाही बघा राजाराम बापूंच्या प्रयत्नानं झालं गावात. त्याच्यात पूर्वीची ह्याला बरं का आपण आता जुने जाणकार आहात. कासेगावपासूनच सुरुवात झाली की पाण्याची जी सुरुवात झाली, इरिगेशन जे आले ते तुमचेच भूमिपुत्र कैलास राजारामबापू पाटील असतील किंवा त्यांचे चिरंजीव जयंतराव पाटील यांनी पाणी पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला इथल्या भागात तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात पाणी फिरवलं. सांगतो तुम्हाला, जी कारखान्याचे स्कीम आहेत त्या त्यांच्या आहेत, बाकीच्या स्कीम आहेत ती लोकंसुद्धा त्यांना ऊस देतात. त्यांचं पाणी घेऊनसुद्धा त्यासनी न ऊस देणारीसुद्धा मंडळी आहे. लक्षात आलं का? त्यामुळं असं काही नाही की हिरवळ झाली, पाणी इथं लोकांच्याकडं आहे, खाजगी आहेत. त्यामुळं आम्ही आता स्वतःवरनं 5 किलोमीटर मी स्वतः वीजची मोटर टाकून काशेगावमधलं सोमेश्वर इरिगेशन आहे का, सोमेश्वर पाणीपुरवठा संस्था, जे तुमचा प्रश्न आहे ना, तुमचा प्रश्न हिरवळ झाली, हिरवळ करणाऱ्यामध्ये इथं काशेगावमधली काही जुनी जाणती मंडळी आहे. या विरोधकाची स्वातंत्र्यसैनिक मंडळी होती, विरोधकामध्ये जे काम केलं, धन्वंतरी दादा होते, शिंदे सरकार होते, वसंत मेंबर, बरीच नावाशी घेता येतील, मारुती यशवंत पाटील. ही मंडळी जी आहे यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी हिरवळ केली, त्यांनी पाणी स्वतः त्यांच्या अगोदर जयंत पाटलांच्या यांच्या अगोदर पाणी आणलं इथं काशेगावात. ह्या भागामध्ये कृष्णेची इरिगेशन आहे, कृष्णेची इरिगेशन आहेत, स्कीम आहेत, काय गावात स्कीम आहेत खाजगी. त्यांनी काय आणलं हे आम्ही नाकार, पण आमच्या पूर्वीच्या काही स्कीमा आहेत ना, त्यांनी हिरवळ आणले पूर्वीच्या वाडवडिलांनी. कर्ज भरले नील केले सगळ्या आता संस्था निलाईत, कर्ज काढलेल्या संस्था निलाईत. त्याच्यामुळं आणि अलीकडचा शेतकरी हा युवा शेतकरी आहे का नाही, ह्यो आता पूर्वीगत त्यानं केलं. इथं आता बापाचं पोरगा ऐक ना, आणि ते बाकीचं आता काय कोण ध्यानात ठेवतं आहे? अलीकडच्या युवा पिढीला जी समाजापुढं काय दिसतंय त्याला प्राधान्य देणारी युवा पिढी आहे आता. अगदी शेवटचा प्रश्न, एकीकडे राजू शेट्टींनी सांगितलं होतं की मी प्रत्येक कारखान्यावर काटा बसवणार, त्या काट्याचं काय झालं? काटा बसवणार म्हणजे ऐकून घ्या, राष्ट्रपती ॲक्च्युली जागा लोक मुळात काय माहिती आहे का, बोलताना सगळे बोलतात, बोलणारी मंडळी भरपूर पोपटपंची असतात. जागा देणारी मंडळी हायवेला रस्त्याकडं कुणी ना, मी स्वतः त्याच्यामध्ये आम्ही हायवेला 10 ठिकाणी स्वतः फिरून बघितलं. आम्ही 4 लोक आम्ही एकत्र होऊन काटा बसवायला शेतकऱ्याच्या उसाचं वजन व्हावं, उसांना बरोबर उसाला शेतकऱ्याचं वजन योग्य मिळावं. आम्ही सुद्धा धडपडणारी मंडळी आहे, पण जागा कुठं रस्त्याकडे जागा कोणी देत नाही. आजकाल जागेची किमती कागणाला भिडले आहेत. माणसं 10-5 गुंठ जरी म्हटलं 10 लाख 20 लाख रुपये गुंठा म्हणणं आपल्यासारख्या शेतकऱ्याचं काम नाही. त्याच्यामुळे ती स्कीम मागं पडली. परंतु तुम्हाला मी एक सांगतो, काय काटं बसवणे ही काळाची गरज आहे. कारण ह्या कारखानदारांनी काट्यामध्ये शेतकरी इतकी मारली आहे, काय काटामार एवढी प्रचंड प्रमाणात आहे की प्रगती शेतकऱ्यात काय तुम्हाला अभ्यास काय काट्याचा काटा मारणीवर? मी स्वतः ट्रॅक्टर ऊस वाहतूक करणारा माणूस होतो ना. माझे सगळे मित्र आम्ही ऊस वाहतूक केलं ट्रॅक्टरमधून. आम्हाला माहिती आहे फाडू ट्रॅक्टर काढताना किती त्याचं वजन आहे. आम्ही हे वजन नेऊन इस्लामपूरमध्ये चेक केलं या, तिथून चेक करून कारखान्यावर नेलं या. तिथं 2-2 टनाचा फरक पडला आहे. फक्त आम्ही दंगा करू का शकलो नाही. आम्ही थोडंसं सर्वसामान्य कुटुंबातली माणसं, गरीब माणसं कुटुंबातली, आम्ही कसे मोठे धनधानके नव्हते. त्याच्यामुळं कुठं आवाज उठवू शकलो नाही. लोकांना सांगितलं आम्ही समजून, बाबा ह्या कारखान्यांना तुम्ही ऊस घालू नकासा, फक्त हे कारखाने जे ऊस चांगला बाबा, काटा ज्याचं वजन चांगलं आहे ते लोकांना कळतं. लोकांना आपल्या शेतामध्ये ऊस किती निघतो, किती पिकतो, किती निघाला पाहिजे सर्व अंदाज असतो, किती कमी पडतो कळतं त्यांना. असाही आरोप केला जातो शेट्टी साहेबांच्यावर की तुम्हाला इतका ऊसाचा अभ्यास आहे की ऊसाची इतकी तळमळ आहे तर तुम्ही स्वतः कारखाना का उभा करत नाही आणि लोकांना भरघोस दर का देत नाही? आता असं शक्यच नसतंय. हो बोलतो म्हणजे सगळं भांडवल पाहिजे ना त्याला कारखाना उभा करायला. भांडवल मिळतंय 8 ते 15 किलोमीटर 8 आहे. हां, आता काय नाही, यांचे कारखाने तयार झाले प्रत्येक 10-12 किलोमीटरवर. नवीन कारखाना या भागात मग बऱ्याच अडचणी उत्पन्न तयार होतात ना.
त्याला. 15 किलो अट्टा गाठल्या सरकारने जे घातल्या का नाही त्या अट्टीमुळं यांना कुठेही जागा तुम्ही जागा दाखवा तुमच्या माध्यमातून. आम्ही सगळे शेअर्स घ्यायला तयार आहे साहेब, कारखाना उभा करायला तयार आहेत, इतरांच्यापेक्षा दर जास्त यायला तयार आहेत, आमची रोज चर्चा असते. परंतु कुठेही जागा मोकळी 15 किलोमीटर एरिया असणार जागा मोकळी नाही. सरकारनं तो नियम उठवावा, सरकारनं 15 किलोमीटर अट्ट उठवावी, मग कारखाने. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, ही जी संस्था कारखानदारी आहे की नाही, सहकारी कारखानदारी ही पूर्वीचा चांगला बेस होता. याचं उद्दिष्ट चांगलं होतं, सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे, लोकांना गरिबांना हे राहणीमान उंचावलं पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या साखर कारखान्याच्या आडून काय लोकांची फळवणूक चालली आहे, उलटं चाललं आहे सगळं. ही कारखानदार आहे की नाही ॲक्च्युली खाजगीकरण व्हायला पाहिजे. टाटा बिर्ला कोण असतील तर अंबानी हे लोक इथं आले पाहिजेत, म्हणजे त्या स्पर्धानी ह्यांना कोणी स्पर्धक नाही. यांना हे राजकारणी मंडळी सगळे का जो आमदार खासदार त्याचे कारखाने आहेत काय त्याला स्पर्धक कोणी नाहीत. आता कोल्हापूरचा दालमिया कारखाना आहे, मी स्वतः माझा ऊस घातला आहे, माझं प्रूफ आहे. आसुर्ले पोरलेचा दालमिया कारखान्याचा ऊस घातला मी. म्हटलं माझी खेप ऊसाची इथून काशेगावात ऊस गेला, मी म्हटलं माझी खेप 25 टन येईल. मी ऊसाचा शेतकरी, ट्रॅक्टर ऊस वाहतूक करणारा माणूस, मी शेतकरी आहे. तर ती खेप 27.5 टन आली तिथं. मग इतकं क्लिअर वजन येणार कारखाना. मी कुठला काय कारखानदारात हस्तक नाही, पण मी अभ्यासू माणूस आहे, मला अभ्यास मी केलेला आहे. 27.5 टन खेप आली. यावेळेला इथं 3-3 हजार रुपये तिन्ही लोकांनी इथल्या कारखानदार स्थानिक लोकांनी दिले. इथले मी कृष्ण सभासद आहे, माझ्या घरात 4 शेअर्स आहेत. तर मी त्यातनं माझा एक थोडासा ऊस तिकडे घातला आसुर्ले पोरला काय म्हणून एक सॅम्पल म्हटलं बघावी काय होतं ते म्हणून मी ऊस घातला. तिथं 3250 एकर मला मिळाले मागच्या वर्षी 3200 मिळाले आणि पुन्हा 75 बिलवरनं काढलं त्या लोकांनी. ही अशी खाजगीमधली आणि सहकारामधली, सहकार असल्यावर खाजगी आम्हाला पैशाची मतलब आहे ना शेतकऱ्यांना. आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी एक सांगतो शेवटला जाता जाता, हे कारखानदाराचा विषय नव्हे, हा विषय वेगळा, आता लोकसभेचा विषय आहे. या दोन्ही उमेदवारापैकी मी तुम्हाला सांगतो, यदा कदाचित राजू शेट्टीला कोणी जागाफटका झाला, मी पुढचं बोलतोय, हे जे 2 उमेदवार आहेत का नाही, हे शेतकऱ्या प्रश्नावर एक ब्रश शब्द काढू शकणार आहेत. हिची कुठलीही हे नाही त्यांच्याकडे, कारण शेतकऱ्यामध्ये भांडारी लोक नव्हेत. कारण आज पण इतिहास बघता यांनी कुठंही ब्रश शब्द काढलेला नाही. निधी आणणं वगैरे ही थातुरमात्र गोष्टी लोकांना काय बनवेगिरी आहे सगळी. मूळ प्रश्न जो आहे आमच्या राजू शेट्टी साहेबांनी सगळ्या प्रश्नावरती, मी आमच्या म्हणतो याचं कारण असं आहे, सर्व प्रश्नावर आमच्या जिल्ह्यामध्ये त्या वडापचा वाहतुकीचा फार मोठा प्रश्न होता. स्वाभिमानी वाहतूक संघटना राजू शेट्टी, काही लोक रिक्षावाली उलटं सुलटं बोलते ती, बगल बच्चे हसता बोलते ती, काय केलं साहेबांनी आमच्यासाठी, काय केलं तुमच्यासाठी, सर्व थरातील लोकांसाठी काम केलं साहेबांनी. स्वाभिमानी वाहतूक संघटना काढली, त्यांचे प्रश्न मिटवले, धान्याचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, सगळ्या प्रश्नावरती रेल्वेचे प्रश्न मिटलं. हा रेल्वे रूळ झाला, रेल्वे त्यांनी परवा दाखवले. लोकसभेमध्ये त्यांनी भांडून तो आपला डबल ट्रॅक केला आहे, मिरज तो पुणे कोल्हापूर, इलेक्ट्रिक सगळं केलं. ही सगळी मागणी राजू शेट्टी साहेबांनी 10 वर्षात केली सगळं आहे. बरेच आंदोलन. आता 1 नंबरला कोण राहणार? राजू शेट्टी. 2 नंबर ते मला सांगणार नाही, फक्त 1 नंबर राजू शेट्टी, निवडून येणार राजू शेट्टी. आपला काय अभ्यास आहे? आपला पण अभ्यास असा आहे, शेट्टीच निवडून 2 येणार. नंबरला कोण राहणार? काय ती आम्हाला बाकीचं ना, आम्ही फक्त एकच राजू शेट्टी येणार ही पूर्ण हातकणंगले 100%. मतदारसंघात काय मताधिक्य राहील? आम्ही निवडून येताना कमीत कमी 50,000 मतानं निवडून येणार. आपल्या इतका अभ्यास आहे. पूर्ण हातकणंगले मतदारसंघातून तुमचा उमेदवार तुम्ही आता नाही, राष्ट्रवादी बाजू घेत नाही, नाही, मी पण काय त्यांचं मताधिक्य पूर्वीचा राहील? अभ्यासाची गोष्ट वेगळी होती, आता तिरंगी लढत आहे. मुद्दा काय असा आहे, तिरंगी लढतीमध्ये नक्की आता अंदाज येत नाही लोकांचा काय, पण सगळ्या मतदारसंघात शेतकरी बहुसंख्येनं प्रचंड मतांनी निवडते असं मला वाटतंय. माझा अंदाज तोच आहे. आपल्याला काय वाटतंय किती मताधिक्य? हो 50च्या पुढे येणार जास्तच. आपण आता कासेगावातील लोकांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिलेली आहे की काय पद्धतीनं ते बोलतात आणि त्यांचा काय अभ्यास आहे. ऊस दर एकमेव त्यांच्यापुढे डोक्यासमोर ऊस दरावर ज्यांनी आवाज उठवला, त्यांनी प्रत्येक वेळेला आंदोलन केली. राजू शेट्टी यांनाच त्यांचं मताधिक्य असते सांगतात. आणि पूर्ण हातकणंगले मतदारसंघातून सुद्धा 50,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन ते निवडून दिलं असा त्यांचा विश्वास आहे. एव्हीएन मराठीसाठी शीतलकुमार शेट्टे, कासेगाव.